सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 37 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुमचं बाळ आता 2 वर्षाचं झालं होतं. ते चांगलं खातपीत होतं आणि चालतही होतं. आणि तशातच आता अनिताला सुद्धा दिवस गेले आणि सासूच्या आनंदाला पारावर राहिला नाही. अनिताचे नखरे वाढायला लागले. कितीही झालं तरी शेवटी ती भाचीच होती. त्यात सख्खी सून होती. कुसुम एक सावत्र होती. तिला डावलून ती अनिताकडे जाऊ शकत होती. पण आता अनिताला डावलून कुठे जाणार? सासूकडे पर्यायच नव्हता. पण अनिताला आता प्रेग्नन्सीचा त्रास होत होता. का ती मुद्दाम करत होती काय माहीत, पण खूपच नखरे करत होती आणि सासूला राबवून घेत होती. वाटेल ते खायला मागायची आणि ऐन टायमाला सासूला चूल पेटवायला लावायची. पुन्हा सासू लाड करत नाही असं तिनं म्हणायला नको म्हणून सासूसुद्धा कितीही कंटाळी असली तरीही सगळं करायची. सासूला सुद्धा आता आसमान ठेंगणं वाटत होतं अनिता गरोदर राहिल्यामुळे. आणि मुलगाच व्हावा म्हणून सासूनं खूप नवससुद्धा केले होते. एकदा का मुलगा झाला की पिंट्याचा संसारही मार्गी लागणार होता असं त्यांना वाटायचं. मग सासू स्वयंपाक करायची आणि अनिता कपडे भांडे झाडलोट करायची. पण त्यातही कामचुकारपणा करायची. सासू स्वयंपाक करून कधी पण उठून शेतात जायची एमर्जन्सी असली की. आणि घरी येऊन तिने पाहिलं तर भांडी धुणं तसंच पडलेलं असायचं आणि अनिता मात्र TV बघत लोळत पडलेली असायची. मग सासू पुन्हा झक मारत भांडी धुणं करायची. अनिता TV बघत असताना तिचा सासरा जर मध्ये आला तर ती त्याला खूप ओरडायची आणि खेकसत म्हणायची, मामा तुम्ही बाहेर जा बरं, अजिबात इकडे येऊ नका. मग तिथंच झोपून ती त्याच्या हाताखाली सगळं मागायची. मामा मोबाईल द्या, मामा पाणी द्या. सासरा खूप चिडायचा आणि त्या पिंट्याला सुद्धा कामं लावायची. पण सासू सासऱ्याला डोळ्यांनी गप्प करायची. कारण तिलाच खूप खाज होती ना आणि त्याला सून करून घ्यायची. आणि आता बोलून काय करायचं? तिचे दोष अख्ख्या वस्तीला सांगत बसायचं का? स्वतःच्या तोंडानं कुठं तमाशा करता आणि स्वतःचीच अब्रू स्वतःच वेशीवर कशी टांगायची? मग आता एक दिवशी थोरली आई कुसुमचा लसूण खुरपायला गेली आणि सांगत आली की कुसुम, तुझ्या रानात तुझ्या सासऱ्यानं दगडं टाकली आहेत आणि बांधसुद्धा पोखरला आहे. आता हे बांध पोखरणं म्हणजे काय असतं हे कुसुमला अजिबात माहीत नव्हतं. आणि मग एक दिवशी कुसुम शेतात गेलीच आणि तिनं पाहिलं की स्वतःची जमीन वाढवण्यासाठी बांध सरकवला होता. आणि कुसुमला या क्षुद्रजीवांची खूप कीव आली. असं दात टोकरून बांध पोखरून पोट भरणार आहे का हे त्यांना कळतच नव्हतं. इतरांना लुबाडत होते, कुबेरचं खात होते, पण त्यांचं नुकसान लगेच व्हायचं. पण तरी त्यांना अक्कल येत नव्हती. देवाच्या घरी न्याय असतो, अन्याय नसतो. न्याय जरूर मिळतो पण उशिरा मिळतो. यावर आता कुसुमचा विश्वास बसायला लागला होता. तरीही आता तिने कुबेरला हे बांधाचं प्रकरण सांगितलं. दगडही टाकलेत असं सांगितलं आणि कुबेर नेहमीप्रमाणेच हसला आणि तिला म्हणाला, सोडून दे. पण सांग ना, यावेळी तुला काय सरप्राईज आणू? आणि कुसुम म्हणाली, काही नको, तुम्ही लवकरात लवकर या. मग आज कुसुमनं सण होता म्हणून पावशेर वजनाचं पायातलं पैंजण घातलं होतं आणि तिने तिची साडी थोडी वर खोचली होती आणि ओटा झाडत होती. ओट्यावरून खूप धूळ निघत होती आणि आता तिनं ठरवलं की यावेळी कुबेर आला की ओट्यावर फरशी टाकून घ्यायची. बाळही आता मोठं झालंय म्हणून एक शेळी आणि कोंबड्यासुद्धा करायच्या. आणि ते पैंजण अनितानं पाहिलं आणि मलाही असलंच पैंजण हवं म्हणून हट्ट धरून बसली. मग एकदा सासूची कंबर खूप दुखत होती. दिवसभर ती युरिया घालून आली होती खाली वाकून. त्यात थोडी कणकणीसुद्धा आली होती तिला. त्यामुळे तिची तब्येत थोडी नरमच होती. आणि सासूनं घरी येऊन पाहिलं तर सगळं जिथल्या तिथं काम पडलेलं होतं. चुलीसमोर जळणही घेतलं नव्हतं अनितानं. आता स्वयंपाक तरी कसा करायचा? सासऱ्याला भूक लागली आणि सासरा वटवट करायला लागला. तिची सासू वैतागली आणि म्हणाली, थोडं उशिरा जेवला म्हणून मरणार नाही, जरा शांत बसा, नाहीतर तिकडे वगळीला जाऊन इरड करा. सासऱ्याचा आता खूप अपमान झाला आणि तो तसाच ओट्यावर खाटावर छताकडे तोंड करून पडला. अनिता मात्र तिच्या शेडमध्ये स्टोव पेटवून खाऊन फुगून बसली होती. सासू सासऱ्यांच्या चाललेल्या या मनस्तापाची तिला काहीच देणं घेणं नव्हतं.
मग कुसुमनं हे ऐकलं आणि तिला खूप वाईट वाटलं. चांगुलपणा हा सुद्धा एक प्रकारचा रोग असतो, तो जाता जात नाही. जसा हा चांगुलपणाचा रोग कुसुमला होता आणि कुबेरला वस्तू दान करण्याचा रोग होता. कुसुम सासऱ्याला म्हणाली, मामा माझा स्वयंपाक झाला आहे, बोंबलाची भाजी आहे, खाणार का? सासऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो लगेच म्हणाला, आण इकडं. मग कुसुमनं सासऱ्याला जेवण वाढलं. सासरा जेवण करून तृप्त झाला आणि लगेच थोड्या वेळानं सासू त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि कुसुमचं जेवण खाल्लं हे लक्षात आल्यावर सासू त्याला बडबडायला लागली आणि म्हणाली, आता इथून पुढे तिकडंच खा, बघू रोज रोज ती घालते का तुम्हाला? कुसुम म्हणाली, आत्या त्यांना भूक लागली होती, माझा स्वयंपाक तयार होता म्हणून मी दिलं आणि मी त्यांना रोज जेवण घालू शकते. आणि सासू म्हणाली, तर ग नुसती नाटकं करत असतेस, आता उरलेल्या 5 एकरामधलं सुद्धा तुला काहीतरी त्यातली जमीन ओढायची असेल ना म्हणून. आणि कुसुम पुन्हा नाराज झाली. म्हणतात ना, भांग्याच्या स्वप्नात टिंब टिंब, असं काम होतं तिच्या सासूचं. आता हळूहळू अनितानं सासू सासऱ्याचे कपडे सुद्धा धुवायचे बंद केले होते आणि एक वेळचा स्वयंपाक सासूला करायला लावायला लागली. ती कामं वाटून द्यायला लागली. हे सगळं ती करत होती कारण तिला वेगळं राहायचं होतं. तिच्या शेडमध्ये भरण्या भरून खाऊ ठेवायची आणि तिकडे सासू सासऱ्याला यायला बंदी केली होती. एकदा सासरा उशीरपर्यंत TV बघत बसला आणि अनितानं त्याला खूप चिडून बाहेर पाठवला आणि म्हणाली, म्हातारे झालात तरीसुद्धा TV बघायची हौस भागत नाही का? इतकीच जर TV बघायची हौस आहे तर का नाही घेतली स्वतःची स्वतःला TV? पुन्हा सासू सासऱ्यांचा अपमान झाला आणि आता हे रोजचं झालं होतं. पिंट्या काहीच बोलत नव्हता आणि अनिताला जास्तच चेव चढला होता. आता ती तर गरोदर होती आणि तिचा हक्क खूपच जास्त असल्यासारखा वागत होती आणि कुसुम मात्र सासू रागवते म्हणून गुपचूप गुपचूप सासऱ्याला एखादा चांगला घास केला की खायला घालायची. सासू मात्र तिच्याशी बोलत नव्हती कारण तिला अपमान वाटायचा कुसुमकडून काही घ्यायला. पण सासऱ्याचं काही नसायचं, तो खायचा बिनधास्त. कुसुमला खूप चांगलं वाटायचं आणि आता सासरा आणि अनिताला शिव्या घालत घालत कुसुमच्या दारात बसून जेवायचा. पण डोकं फिरलं की कधी कधी म्हणायचा, बघ कसं मी इतकी जमीन कमवून दिली तुम्हाला आणि मला घातलं म्हणून तुम्ही मरताय होय र. कुसुम फक्त हसायची आणि म्हणायची, मामांचा स्वभाव काही केल्या बदलणार नाही. सासरा सासूला शिव्या घालत म्हणाला, अगं तिने ती आणली आहे ना भाची सून म्हणून करून, तिला जरासुद्धा दयामाया येत नाही ग माझी. TV बघत असताना उठवते, दिवाण्यावर बसू देत नाही, गरवार आहे म्हणून किती चोचलं करून घेती बघ. आणि ही तुझी सासू टिंगाणी पळती तिच्या मागं मागं, ती नाचवल तशी नाचते. नातू मिळणार आहे ना आता तिच्याकडून म्हणून. आता सासरा अशा शिव्या मोठ्यानं अनिताला आणि सासूला द्यायचा आणि त्या दोघींना राग यायचा कुसुमचाच. तीच त्याला भडकवत आहे असं वाटायचं. पण सासऱ्याचा स्वभावच तसा होता, तो नुसता बडबड करायचा. मग कुसुम म्हणाली, अहो मामा, मी तुमची भाची आहे ना म्हणून तुमची मया येते हो मला. पण कुसुमचा सासरा बैलबुद्धी होता, त्याला तिची किंमत कळतच नव्हती. आणि सासरा म्हणाला, कुसुम आता कुबेर आला की मला स्वेटर आणायला सांग. पिंट्याला मी 10 वेळा सांगितलं पण त्यानं आणला नाही. आणि कुसुम म्हणाली, बरं ठीक आहे, पण मला तुम्ही शेतातली कामं शिकवाल का? दारं कसं मोडायचं, कॉप कोणते फिरवायचे ते सगळं दाखवून द्याल का? सासरा म्हणाला, हो दाखवतो की. आता मग सणासुदीचे दिवस होते, दिवाळी आली होती आणि अनितानं माहेरी जायला बॅग भरली. तिची सासू म्हणाली, हे काय अनिता, तू कुठं निघालीस? अगं दिवाळी आली आहे, घरच्या लक्ष्मीनं असं जायचं नाही. आणि अनिता म्हणाली, मी जाणार. तुम्ही सुद्धा इथली सूनच आहात की, मग तुम्ही पण लक्ष्मीच आहात, तुम्ही करा लक्ष्मीपूजन. सासू पिंट्याला म्हणाली, पिंट्या बघ ही कशी बोलते, हिला सांग काहीतरी. पण पिंट्या अजिबात काहीच बोलला नाही. गुपचूप तिची बॅग उचलली आणि तिला सोडायला निघाला. आता काय करणार, वारसा हक्कानं मिळालेली बैलबुद्धी होती ना पिंट्याची सुद्धा. मग सासरा वट वट करत म्हणाला, ही तुझी पहिली दिवाळी आहे का? तू नवी नवरी आहेस का माहेरी जायला? आणि अनिता म्हणाली, तुमची मुलगी येईलच की दिवाळीला इथे, मग ती तरी नवी नवरी आहे का? तिच्याही लग्नाला बरीच वर्ष झालीत की आणि एक पिल्लू कडेवर, एक पोटात आहे की तिच्या, मग कशी पळते ती प्रत्येक सणाला माहेरी?
आणि आता सासूच्या नाकाला खूप झोंबलं आणि त्याचं बोलणं आणि सासू सुनेची तिथंच मोठ्या मोठ्यानं भांडणं सुरू झाली. पण शेवटी अनिताला सासू अडवू शकली नाहीच आणि अनिता पिंट्याला म्हणाली, आता मला पुन्हा न्यायला येताना कुसुमताईला आहे तसलंच पैंजण पाहिजे. तितके पैसे घेऊनच या, नाहीतर मी येणार नाही. आणि आता सासऱ्यानं पिंट्याला तंबी देऊन ठेवली होती. आता जर पैसे बँकेतनं घेतलेस तर याद राख. आणि अक्षरशः त्याने नाईलाजाने स्वतःच्या आईची घरातली सोन्याची बोरमाळ चोरली आणि ती मोडली आणि अनिताला पैंजण घेतलं. आणि इकडे सासू सासरा मात्र वेड लागल्यासारखे ती बोरमाळ शोधत होते. आणि जेव्हा त्यांना हे सगळं कळलं तेव्हा सासरा खूप चिडला. अंड्याचे, शेळ्यांचे बोकडं विकून पैसे साठवून सासूनं ती बोरमाळ केली होती स्वतःला. आता सासरा पिंट्याला घरातून हाकलूनच द्यायला लागला. इतका बैलासारखा बायकोच्या नादी लागत राहिलास का रे? तुला उडायला देते ती म्हणून किती नादी लागशील तिच्या? आईचं सोनं चोरलंस असं सासरा म्हणाला आणि पिंट्याला घरातनं बाहेर काढत होता. आणि इथं सासूचं पुत्रप्रेम आडवं आलं, जे लहानपणापासून उतू चाललं होतं. ती म्हणाली, खबरदार जर त्याला काही म्हणाला तर. आणि त्याला फटके मारायचे सुद्धा नाहीत. शेवटी ते सगळं त्याचंच आहे, घेऊ द्या घेतलं तर. सुनेचं नटायचे दिवस आहेत, माझे नाही. आता हे सगळं तिला कुसुम बाबतीत बोलायला जीभ जड होत होती ना. हे जर कुसुमनं केलं असतं तर तिला किती बोलली असती ती. सासरा पुन्हा त्या मायलेकरांना शिव्या घालत होता, वटवट करत बसला आणि कुसुमनं त्याला चहा आणून दिला. मग तो कुसुमच्यात जाऊन जेवला. सासू पुन्हा कुसुमला शिव्या द्यायला लागली. सासूला वाटायचं की कुसुम सासऱ्याला खायला प्यायला घालून 5 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेईल की काय. आणि सासरासुद्धा खात खात वटवट करत रागात म्हणायचा, जो मला सांभाळेल त्यालाच मी 5 एकर जमीन नावावर करून देणार आहे. आणि आता सासू सासऱ्याला भांडायला लागली, त्यातली 2.5 एकर जमीन माझ्या नावे द्या, म्हणजे ती पिंट्याला देऊ शकेल. किती ते पुत्रप्रेम म्हणायचं. आता रोज सासू सासरे थकून शेतातून यायचे, त्यांना चहासुद्धा मिळायचा नाही. कुसुम आपली सासऱ्याला चहा करून द्यायची, कारण तिच्या आईनं सांगितलं होतं, सासू मरू दे, तिला खायचं असेल तर खाऊ दे, नाही तर जाऊ दे, पण सासऱ्याला जप, त्याच्यापासूनच सगळं आहे, तो नसता तर तुम्ही नसता. मग आता एक दिवशी अनिता पिंट्याला चिंच मागत होती. कुसुम म्हणाली, अनिता माझ्याकडे चिंच आहे आणि यांनी मुंबईवरून मिठाई आणलेली आहे, तुला पाहिजे का गं? अनिता तर बोलतच नव्हती, खूपच मुक्या माजाची होती. पण कुसुमच आपलं तिला काहीतरी खाऊ वाटत असेल, गरोदर मुलीला खाऊ वाटतं ना काही पण, मग उगीचच बाळाचा कान फुटू नये म्हणून म्हणाली. तर सासू म्हणाली, अनिता तिचं काहीही खाऊ नकोस, ती त्याच्यामध्ये काहीतरी घालेल. आणि कुसुम गप्पच बसली. मग आता एक दिवशी तिचा चुलत दीर म्हणजे भावड्या आला आणि अनिताला त्यानं खिशातून चिंचा काढून दिल्या. त्या मात्र सासूनं लगेच घेतल्या आणि अनिताला दिल्या. आता अनिताला कसलाच त्रास होत नव्हता, तरीही ती झोपून राहायची. सासूला मात्र एकदा का नातू झाला की गंगेत घोडं नाहलं असं वाटायचं. मग तिची नणंद म्हणजे पिंटी तिच्या अगोदर 4 महिन्याची गरोदर राहिली होती आणि ती बाळंतपणाला आली. इतक्यात पावसाळाही सुरू झाला आणि छपराचं घर होतं. पाण्यात सतत जमीन टेवलायची, खूप थंडी वाजायची. म्हणून सासू म्हणाली, आपण पिंटीला शेडमध्ये ठेवूया. तर अनिता म्हणाली, अजिबात नाही, हे माझं शेड आहे, तुमच्या कोपटामध्ये तिला ठेवायची. सासू तिला भांडत म्हणाली, अगं असं काय करतेस, बाळंतीण आहे ती, तिला असं वागवून कसं चालेल? अनिता म्हणाली, ते तुमचं तुम्ही बघा, दुसरं शेड बांधा किंवा तिला तिच्या सासरी पाठवून द्या. आता मात्र पिंटीसुद्धा काही बोलू शकली नाही. ओली बाळंतीण होती ती. इतके दिवस झालं तिला इथे येऊन, पण अनिता तिच्याशी कधीच मैत्रिणीसारख्या गप्पा मारत नव्हती किंवा मोकळेपणानं बोलत नव्हती. किंवा नंदला बाळ झालंय म्हणून कधी मामी आहे म्हणून मांडीवर सुद्धा कौतुकानं घेतलं नाही. ते कसलं पाणी होतं काय माहीत, फारच अडील होती. मग कुसुमने हे सगळं फोनवर कुबेरला सांगितलं. रोज एक एक नवीन गोष्टी ती कुबेरला इथल्या सांगत बसायची. आणि कुबेर म्हणाला, कुसुम आता पिंटीला आपल्या घरात ठेवू नकोस म्हणजे मिळवलं. आणि कुसुम हसायला लागली आणि म्हणाली, खरं सांगू, माझ्या मनात तसंच होतं. कुबेर म्हणाला, तिथं आल्यावर तुला फटके देईन तसलं काही केलं तर. आणि कुसुम गप्प बसली. आणि आता पिंटीसुद्धा 1.25 महिना झाला की निघून गेली तिच्या सासरी.
आणि आता एक दिवशी कुसुम तिच्या ओट्यावर बसली होती, अनितासुद्धा तिथंच बसली होती आणि सकाळी सकाळीच भावड्या त्याची शेळी घेऊन आला. सासू सासऱ्यांकडे खूप मोठं बोकड होतं आणि ते बोकड शेळ्या गाभण राहण्यासाठी शेळ्यांना लावलं जायचं. आणि भावड्या कुसुम आणि अनिताला बघून मस्तीला आल्यासारखा त्या शेळीवर बोकड चढवायचा आणि ते बोकड शेळीवर उडायचं. तसा भावड्या शेकाळायचा. आता अनिता 8 महिन्याची करत होती. ते बोकडही फारच माजलं होतं आणि शेळीही माजाला आली होती आणि त्याची ती प्रोसेस सुरू होती. आणि ते बघून भावड्या फार घाणेरडा हसत होता, चेकळत होता. हे कुसुमला असह्य झालं आणि किळस येऊन ती घरात निघून गेली. आणि अनिता मात्र त्या शेळीकडे आणि बोकडाकडे बघून गालातल्या गालात विचित्र हसत होती. आणि भावड्यासुद्धा अनिताकडे बघून तसा छद्मी हसत होता. आणि तिथेच पलीकडे उभं राहून त्यानं सुसूसुद्धा केली. आणि अनिता लाजून अजिबात तिथून घरात गेली नाही. आणि तो तिला म्हणाला, काय अनिता वहिनी, कसं लागतंय बोकड? आणि अनिता म्हणाली, शेळी आधीचीच गाभण आहे, रिकामी झाल्यावर बघूया कसं लागतंय ते, असं म्हणून हसायला लागली. आणि हे कुसुमनं ऐकलं आणि सोडून दिलं. तिला त्याचा अर्थ कळला नाही. आणि मग कुबेर आला आणि ती त्याला म्हणाले, हो किती नालायक आहे हो तो धीर. तो अनिताला म्हणत होता, कसं लागतंय बोकड. आणि अनिता म्हणाली, शेळी गाभण आहे, रिकामी झाल्यावर बघूया. आणि हे ऐकून कुबेर चाटच पडला आणि म्हणाला, खरंच तुझे ऐकलं ते असंच होतं का? कुसुम हो म्हणाली. त्याचा काय अर्थ होतो? आणि आता कुबेरनं तिला तो अर्थ सांगितलाच नाही, कारण हे सगळं ऐकून कुसुमला खरंच चक्रम व्हायची पाळी येईल. तरीही कुसुम आग्रह करून म्हणाली, तुम्ही मला सगळं सांगून शहाणं करत जा बरं, नाहीतर उद्या माझ्यासोबत कोणीही असं बोलेल आणि मी वेडेपणात सगळं ऐकून घेईल. तिचंही बरोबर आहे असं कुबेरला वाटलं. तिला शहाणी करणं गरजेचं होतं म्हणून तो म्हणाला, अगं अनिताला असं म्हणायचं होतं की आता ती गरोदर आहे आणि जेव्हा बाळतीन होईल तेव्हा बघूया. ती म्हणजे शेळी आणि भावड्या म्हणजे बोकड. मग बहुतेक भावड्या आता अनिताला खेळवणार. आणि आता हे ऐकून तर कुसुमला बेशुद्ध पडायची पाळी आली होती.